सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय, पण त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात तुफान फटकेबाजी केली। विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांनाही जोरदार टोले लगावले। एवढंच नाही तर सभागृहात अनेक मुद्द्यांना हात घालत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जबरदस्त टोलेबाजी केली। तुम्ही काय मुद्दे तुमच्याकडे नव्हते, तुम्ही फक्त ते आपलं पॉलिटिकल ते डोळे बंद करून गेले, उघडे करून गेले, कसे गेले। तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बिलकुल लक्ष देतोय सगळ्यांचं दादा। आणि जेव्हा तुम्हाला पण मी काही गोष्टी सांगत होतो, तुम्ही तेव्हा थोडंसं लक्ष दिलं असतं तर ठीक आहे। पण ते मग तर आता हे सगळे 50 आमदार जे आहेत हे सगळे त्यांच्याकडे आम्ही लक्ष बरोबर देतोय। त्यांना निधी आणि आपण देखील म्हणालात 50-50 कोटी रुपये त्यांच्या, तर ते डीसीएम आणि आम्ही देखील आपल्या सगळ्यांनाच न्याय देण्याचं आपण काम करू। पण तुमचेही काही लोक आहेत त्यांच्यावरही माझं लक्ष आहे, त्यांनाही मी मदत करणार आहे बिलकुल। तिकडे एकदा तुम्ही मला पुण्याला बोलवले सकाळी 8 वाजता। आता 8 वाजता कसा मी झोपतो 4 वाजता। त्यामुळे तुमच्याबद्दल मला आदरही आहे आणि बिलकुल श्रद्धा सबुरीनेच आम्ही काम केलंय। सकाळी तुम्ही थोडीशी घाई केली, त्यावेळेस तुम्ही म्हणजे थोडं सबुरीने घेतला असता तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना। तेव्हा जयंतराव तेव्हा मला बोलले होते की चुकीचा कार्यक्रम झाला, मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता। बोलले की नाही तुम्ही मला? जयंतराव बोलले मला माहित असतं तर बिलकुल करेक्ट कार्यक्रम झाला असता, फेल झाला नसता। त्यामुळे तुम्ही थोडंसं घाई केली। आणि गंमत सांगतो, मला ठीक आहे ते तेव्हा नंतर काय मार्ग निघाला असता दुसरा। सत्तेचा ताम्रपट आपण कोणी घेऊन आला? कोणीच नाही। शेवटी लोकांच्या हातात असतं, जनतेच्या हातात असतं। किती वर्ष? काही लोक म्हणाले 25 वर्ष राहणार। आता 25 वर्ष कोण टिकतोय, कोण कुठे राहतोय, कोण कुठे जातोय, आत राहतो बाहेर जातो, कुठे जातो कोण सांगतो? कोणाचं काय आहे का काय माहित पडतंय? तर याच्यामध्ये पूर्वी तर म्हणजे आम्ही असं काही म्हणत नाही बिलकुल। आम्ही जे आता 2.5 वर्ष आहे ते 2.5 वर्ष एवढं काम चांगलं करणार की पुढचे 5 वर्ष पण इकडेच राहणार आम्ही बिलकुल। आम्ही असं पुढचे 10, 15, 50 वर्ष काय सांगणार नाही। आणि पूर्वी तर म्हणजे तुम्ही म्हणालात, देवेंद्रजी म्हणाले ताम्रपट घेऊन आलं नाही, पुन्हा येईन पुन्हा येईन। आता पुन्हा येण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला, परंतु ते म्हणाले पुन्हा येईन, पण ते आले आणि मला पण सोबत घेऊन आले। आता आम्ही दोघं आहे। जेव्हा असं नाही, शेवटी एकच बेंच आहे ना। आणि तुम्हाला सांगतो बघा, देवेंद्रजी एकटे मुख्यमंत्री होते इकडे, मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, तेव्हा आपण बघितलं ते एकटा माणूस सगळ्यांना पुरून उरायचा विरोधी पक्षाला। आता दोघं आहे आम्ही, एक से भले दो। जे चांगलं आहे ते चांगलं आहे। आणि नाही ते असं वाजवतात, पण काल बरोबर वाजवत होते इकडे आपल्या विरुद्ध सगळं। ते गोड बोलून हसत ते मंत्रिमंडळाचं पण खाते वाटप त्यांनी गोड बोलून दादा रोकटोक बोलतात, पण हे जे ऑपरेशन करतात ना माणसाला दुखत पण नाही, कळत पण नाही, असं काढून सगळं घेतात, माहित पण नाही पडत। खूप टोमणे सगळे मारले आम्हाला। त्यांनी खूप म्हणजे काल असं वाटत होतं की आमच्याकडे जेव्हा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आमची जी केली आम्ही, त्याच्यामध्ये नेते उपनेते सर्व लोक आले। आता त्यामुळे तुम्हाला तिकडे उपनेते का नेते काय बनवलंय का काय असं मला काल वाटत होतं, किंवा त्या हिशोबाने तुम्ही काय बोलत होते एकदम जोरदार। म्हणजे मग तर राष्ट्रीय प्रवक्ते नाहीत तर आता ते राष्ट्रीय प्रवक्त्याची जागा घेत आहेत का काय? तुम्ही किती पाठच्या रांगेत होते बरं? अरे तुम्ही काल बोलले ना, असं काय करताय? आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो दादा, तुम्हालाही माहित आहे सगळं, तिथे किती महत्वाची बैठक असते। मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले
हे जर तुम्ही जर काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं. आणि टीका करताना तेही थोडं बोलले असते, बाबा नाही नाही मागे उभा राहिला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं. हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो, मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो. आता फोटो काढायच्या तिसऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही, कारण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे ना. आज माझा उल्लेख झालेला आहे कंत्राटी मुख्यमंत्री. कंत्राटी मुख्यमंत्री त्याच्यामध्ये राज्याचा कोणी मुख्यमंत्री असू द्या, आता नाही सांगतो तुम्हाला, जेव्हा राणे साहेबांनी एक कुठंतरी भाषणामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये उल्लेख केला होता, अरे त्यांना तर तुम्ही जेलमध्ये टाकलं. एवढे म्हणजे केंद्रीय मंत्री जेवायला बसलेला माणूस त्याला जेवून पण नाही दिलं, जसं ब्रिटिश जेलमध्ये टाकून दिलं डायरेक्ट. काय म्हणजे का तर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले. आता मुख्यमंत्र्याला हा कंत्राटी मुख्यमंत्री आहे. अरे या देशाच्या लोकशाहीमध्ये घटनेप्रमाणे, नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आम्ही इथे बसलोय. बहुमत सिद्ध करून आम्ही बसलोय. बहुमत सिद्ध करून आम्ही बसलोय, असं उगाच बसलो नाही. नाही तर आम्हाला काढून टाकलं असतं कोर्टाने. पण आम्ही नियमाच्या विरुद्ध, मी कालही बोललो, बिलकुल कुठलं कायद्याच्या विरुद्ध, घटनेच्या विरुद्ध कुठलेही कृत्य आम्ही करणार नाही. आणि अध्यक्ष बसलेले ते पूर्ण घटना तज्ज्ञ आहेत, त्यांना सगळं माहित आहे, कायद्याचा अभ्यास आहे सगळं. तुम्हाला एकही वाकडं तिकडे काम करू देणार नाही, ते आम्हालाही नाही करून देणार. त्यामुळे मी एकच सांगेन की ही वैचारिक पातळी जी आहे इतकी खालावलेली आहे, घसरली आहे. हे तर हा आम्ही कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि त्यांचे अश्रू पुसण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. आणि बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचं देखील मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा. अशी दोस्ती आहे त्यांची, एकदम असं धरून चालतात. ते जो बायडन म्हणजे एवढं कधी बघितलं होतं का तुम्ही? अमेरिका महासत्ता आणि आता ही महासत्ता आपला देश बनणार आहे. तुम्हाला काय त्रास आहे? आता अशा माणसाला भेटायला जाणं, तिथे रांग काय बघायची आहे? बिलकुल नाही. आपल्याला काम बघायचं आहे. आणि आपल्या राज्याला जेवढं काय त्यांनी सांगितलंय, आगे बढ़ो, कृषि में, एजुकेशन में, हेल्थ में, जो चाहिए करो, पूरी तरह 100 दिन का प्रोग्राम बनाओ, एक पैसा कम इधर यहां से पैसे की कोई कमी नहीं होगी. तुम्ही म्हणाले की कामाख्या मातेचं दर्शन घडवलं का नाही? सुरते बरोबर मनावर दगड ठेवून खुले मनाने ऑफर दिली. तुम्ही मला सांगितलं की या इकडं, बरोबर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही हे दादांना विचारले का? तुम्ही विरोधी पक्षनेता, तुम्हाला व्हायचं होतं ते तरी झाले का तुम्ही? खरं आहे की नाही? ते कालच्या भाषणातून दिसत होतं. असू द्या, बघा दादा दादा है, उनकी दादागिरी हमेशा चलेगी. हमारे वो मित्र है. काँग्रेसचं बिचाऱ्यांचं काय, त्याचं पहिलं पण प्रॉब्लेम होता. नाही काय झालं, बाळासाहेब माझ्याकडे बोलायचे.
हे काय चालू आहे. मी म्हणलो ठीक आहे, आता माझ्या हातात सगळं नाही ना, माझ्या हातात असलं तर मी केलं असतं. आता इकडे त्याला इकडे घेऊ इकडे घेऊ का? नाही कसं आहे, नाही कसं आहे याच्यामध्ये आता परिस्थिती कसं आहे, काँग्रेसची स्थिती पाहून येते दया. खरं म्हणजे परिस्थिती वाईट म्हणजे असं बोलत नाही मी. महाविकास आघाडीची पूर्ती गेली रया. दादा आणि अंबादास बसले, काँग्रेसवाले हात चोळत बसले. इकडे हे आणि वरती अंबादास. विचारलं तुम्हाला? नाही विचारलं का सांगा बरं? नाही तुम्ही तर जाहीरपणे बोलले ना बाहेर, हे चूक, आम्हाला विश्वासात नाही घेतलं म्हणून. आणि त्यावेळी इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट. चालेल हा, आठवले आहेत ना थोडे. खूप आरोप करतात रोज, कोणी गद्दार, कोणी काय रोज तिकडे. आता 3 दिवस गद्दार खोके चालले होते. तुम्ही पण ते 50-50चं, मला तर तुमच्याकडून अपेक्षा नव्हती ते बिस्किटचा 50-50. तुम्ही पण त्या पोराटोरांबरोबर बरोबर लागले. काय कसं आहे, 3 दिवस आमचे लोक आले का तिथे? बिलकुल नाही आले. आता 4थ्या दिवशी गेल्यानंतर आता जेव्हा तुमचे लोक होते तिकडे, आमचे लोक कोणी गेले? नाही गेले. आता त्या काल गेल्यानंतर आता गेलेत, घोषणा देत आहेत, ठीक आहे. आता तुमचे सगळे लोक गेले, त्यांच्या मागे उभे राहिले, आणि मागे उभे राहिले तोपर्यंत ठीक होते. ते पुढे गेले असे चारी बाजूनी. असं रोहित पण तिकडे पाठी होता थोडा, पण हा होता तो वरचा मिटकरी, तो आला आणि तिथे कळ काढायला लागला. काय यांच्या घोषणा झाल्यानंतर जायला पाहिजे होता ना. आता हे सगळं असं जर केलं, अशी दोस्ती आहे त्यांची, एकदम असं धरून चालतात. ते जो बायडन म्हणजे एवढं कधी बघितलं होतं का तुम्ही? अमेरिका महासत्ता, आणि आता ही महासत्ता आपला देश बनणार आहे. तुम्हाला काय त्रास आहे? आता अशा माणसाला भेटायला जाणं, तिथे रांग काय बघायची आहे? बिलकुल नाही. आपल्याला काम बघायचं आहे. आणि आपल्या राज्याला जेवढं काय त्यांनी सांगितलंय, आगे बढो, कृषी में, एजुकेशन में, हेल्थ में, जो चाहिए करो, पूरी तरह 100 दिन का प्रोग्राम बनाओ, एक पैसा कम इधर यहां से पैसे की कोई कमी नहीं होगी. बोले ते गद्दार लोक आहेत, यांच्या तोंड पण बघायचं नाही. अरे आम्ही घेतलेली भूमिका राज्यातल्या जनतेने मान्य केलेली आहे, त्यामुळे गद्दार आम्ही नाही. प्रताप सरनाईक बोलले खुद्दार आहे, ते खुद्दार बरोबर आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी ज्यांनी केली त्यांच्याशी फारकत घेतलेली आम्ही. समजलं की नाही? त्यामुळे आम्हाला भाडोत्री फौज फाटायची आवश्यकता नाही. आणि एवढंच मी आपल्याला सांगतो की विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी करतानाच ठाण्यामध्ये डान्स बार बंद असल्याचं सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला. त्यामुळे तेव्हा आम्ही नव्हतो तिकडे 21 मध्ये. तेव्हा बरोबर ना, 2021 मध्ये आपणच होता तिकडे. कोणाकडे गृह नव्हतं? त्यांच्याकडे गृह तुमच्याकडे होतं ना. हा पहिले ना, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो एकदा, तुम्हाला सांगितलं होतं मी ना एकदा, आणि तुम्ही तेव्हा दखल घेतली असती तर ते आता मी हे सगळं दादांना सांगायचं. कृपया बसून बोलू नये. जयंतराव, बघा मी कधी, आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्ट, तेव्हा जयंतराव पण होते, तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि आपण सगळे होतो, बाळासाहेब थोरात पण होते. त्यावेळेस मी जे काय बोलत होतो ते खरं बोलत होतो. आणि त्यावेळेस जर ती काळजी घेतली असती आपण,
तर आता आपले सहकारी इकडे असते ना, म्हणजे तिकडे नको, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तर सांगण्याचा उद्देश एवढाच की आता आम्हाला दादा तुम्ही एवढा क्राईम रेट आणि ते सगळं वाढलेलं आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, दाखले दिलेले आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ठाण्यातले डान्स बार सगळे म्हणजे जे बंद आहेत ते पूर्वीचं ते व्हिडिओ क्लिप दाखवत होते आणि यांना माहीत आहे, आव्हाड आपले जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, त्यांना माहीत आहे ते तिकडे. अरे मी काय तुमच्याबद्दल वाईट बोलत नाहीये, तुम्ही जाता म्हणून नाही सांगत मी बघायला. नाही, अरे मी काय म्हणालो ऐका, मी काय म्हणालो, डान्स बार आपल्याकडे बंद आहेत, पूर्वी चालू होते ते झाला. बसा 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 बसा. तुमच्याबद्दल चांगलं बोलणंही वाईट आहे, मग वाईट बोलू, दुसरं सांगू इथे सगळ्यांना. बसा बसा. त्यामुळे विरोधकांना हसत हसत प्रचंड चिमटे आणि कोपरखळ्या या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावल्या. आज विधानसभेत बहुप्रतीक्षित असे 3 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. औरंगाबाद शहराचं नामांतर अखेर छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाला. त्यासोबतच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा ठरावही मंजूर झाला. या दोन्ही शहरांच्या नामांतराची शिफारस भारत सरकारच्या गृह विभागाला करण्यात आली. दुसरीकडे नवी मुंबईच्या विमानतळाच्या नामकरणाचा निर्णयसुद्धा विधानसभेत घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई विमानतळाचं नामकरण अखेर दिबा पाटील असं करण्यात आलं आहे. कॅबिनेटनं केलेला ठराव हा आता विधानसभेमध्ये मंजूर झाला आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई विमानतळाला देण्याचा जो ठराव झालाय त्याबद्दल आम्ही राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं आभार मानतो. मुंबईतल्या बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या पोलिसांच्या घराचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आपल्याला हक्काची घरं मिळावीत यासाठी मुंबईतील वरळी इथे बीडीडी चाळीत राहणारे पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करतायत. ठाकरे सरकारनं पोलिसांना 25 लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला होता, पण नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारनं पोलिसांना त्यांच्या हक्काची घरं फक्त 15 लाखात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. बीडीडीचा पोलिसांचा तो पुनर्विकासाचा सुरू आहे ना, मी चांगलं बोलतोय बाबा, असं काय यामध्ये 1/1/2011 पूर्वीच्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे. ही 2200 घरं मालकी तत्वावर द्यायचा विषय आहे ना, मालकी तत्वावर 2200 घरा पोलिसांना, पण त्यांची किंमत आता पोलिसांना परवडणारी नाही. म्हणजे 50 लाख, मग नंतर 25 लाख आपण आले होतो ना, तर या घरांची किंमत कमी करून आता प्रत्येक सदनिका ही फक्त 15 लाख रुपयामध्ये आपण त्यांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतो. पोलिसाला त्याचा चांगला निवारा असला पाहिजे, त्याचं कुटुंबाची चिंता त्याला ड्युटी करताना असता कामा नये. यासाठी हे शासन जे आहे या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या एजन्सीला एकत्र घेऊन आपण हे जे काही टार्गेट आहे पोलिसांना आवश्यक जेवढी घरं आहेत ही घरं देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबाद विभाग टीईटी घोटाळ्यामध्ये सापडलेल्या सरकारी अथवा खाजगी एडेड शाळेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त असलेल्या शिक्षकांची यादी समोर आली. यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचं नाव आहे. सत्तार यांच्या मुलीचं वेतन स्थगित करण्यात आलंय. कोणताही लाभ ती घेत नसल्याचं स्पष्टीकरण सत्तार यांनी दिलं होतं. त्यानंतर सत्तार यांच्या मुलीचं नाव या यादीमध्ये आल्यानं आता त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होणार यात काहीच शंका नाही. वेळ पडल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन असं म्हणतानाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. त्या व्हिडिओ क्लिपवरून गडकरी चांगलेच संतप्त झाले. माझ्या वक्तव्याचा चुकीचा संदर्भ लावल्याचा आरोप गडकरी यांनी केला. खोडसाळपणे ही क्लिप वापरली जाते, पसरवली जाते. ही क्लिप पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा नितीन गडकरी यांनी दिला आहे.
याबद्दल त्यांनी ट्विटरवरून एक प्रतिक्रियाही दिली आहे. काही जणांच्याकडून राजकीय फायद्यासाठी पुन्हा माझ्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा प्रकारांनी मला काही फरक पडत नाही, पण या प्रकारामुळे संबंधितांना ताकीद देण्यात येते की सरकार, पक्ष आणि लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी कायदेशीर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते ऐकूयात. तो हमारे मुख्यमंत्री जो थे मनोहर जोशी, वो मुझे कहते थे कि नितिन, ये कैसी स्थिति है, ये मेरघाट में 450 गांव है, एक भी गांव में रास्ता नहीं है, ये लोगों का कैसे होगा। तो फिर वो बार बार, मैं भी पीडब्ल्यू मिनिस्टर था, मीटिंग करवाता था, और फॉरेस्ट एंड एनवायरनमेंट के चीफ कॉन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट आते थे, ये सब काम आपने रोक दिया फॉरेस्ट एनवायरनमेंट एक्ट के आधार पर, आपको इसका कुछ भी नहीं लगता आपको। तो चीफ कॉन्जर्वेटर ऑफ फॉरेस्ट ने कहा कि सर, आई एम वेरी सॉरी, पर मुझे आपको जवाब देना है तो यही है कि आई एम हेल्पलेस, आई कैन नॉट डू एनीथिंग। तो मनोहर जोशी जी आगतिक हो गया। तो एक कुलकर्णी करके कमिश्नर थे, वो भी बड़े सुसंस्कृत और अच्छे अधिकारी थे। तो फिर मेरे से रहा नहीं गया, तो मैंने कहा सर, ये तुम्हारे बस का काम नहीं है, ये ऐसे काम में मैं बहुत माहिर हूँ, तो एक काम करो, ये मेरे ऊपर छोड़ दो, मुझे कोई चिंता नहीं क्या परिणाम होते हैं, और मैं ये काम करूँगा। आपको संभव हुआ तो मेरे पीछे खड़े रहो, नहीं रहा तो फर्क नहीं पड़ता, मेरा गया तो गया पद, चिंता नहीं, मैं गया। मुळे ही आपण पाहिली ही ओरिजिनल क्लिप आहे, पण त्याचा विपर्यास करून ती सोशल मीडियात पसरवली जात होती. शस्त्रक्रियेच्या नंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पुण्याचा दौरा केला. एवढंच नाही तर पक्षाच्या पुणे कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन सभासद नोंदणी अभियानाचा राज ठाकरे यांनी शुभारंभ केला. यावेळेला त्यांनी स्वतः मोबाईलवरून QR कोड स्कॅन केला आणि स्वतःची मनसे पक्षाचे सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी केली. यावेळेला त्यांनी माध्यमांशी छोटेखानी संवादही साधला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते, आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती, त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे. माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं. या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट ही त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना समरजित घाडगे यांनी चांगलाच धक्का दिला. कागलच्या विद्यमान नगराध्यक्षांनाच त्यांनी भाजपमध्ये घेत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलाय. विद्यमान नगराध्यक्ष माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी या पती पत्नींनी कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. जसं त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, हे मूळ आमचेच पार्टीचे. त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा त्यावेळी ते निर्णय त्यांना घ्यावे लागले, आणि आज ते परत मूळ गटामध्ये आलेत, आणि आता मूळ गट भाजपमध्ये आहे म्हणून ते भाजपमध्ये आलेत, असंच विषय आहे. पण ते परत आपल्या कुटुंबामध्ये आलेत, त्यांचं मी स्वागत करतो. याच्यामुळं कागलमध्ये फक्त नगरपालिका नाही, कागल मतदारसंघामध्ये आपला जुना गट एकत्र करण्यामध्ये आम्हाला एक चांगली संधी मिळते. राजेसाहेब जसं म्हटले की मी माझ्या मूळ घरात फक्त परत आलोय, कारण हा सगळा परिसर, हे घर आमच्यासाठी काही नवीन नव्हतं, आणि त्यामुळं मी मुळात राजेंचा कार्यकर्ता म्हणूनच माझी ओळख होती. ती ओळख आपली कायम ठेवण्याकरता मी राजेंच्या गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. राजेंनी त्याचा खुलासा केलेला आहे. आमचा गट म्हणजे बीजेपी आणि बीजेपी म्हणजे आम्ही. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा इथे आयकर विभागानं अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. देवळा इथल्या विठेवाडीमधल्या वसंतदादा साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा घातला, तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव साखर कारखान्यावर सुद्धा आयकर विभागानं धाड टाकली. पहाटे 5 वाजल्यापासून साखर कारखान्यात हे धाडसत्र सुरू आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील
हे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचे मामा आहेत. पाटील यांच्या इतर कारखान्यावर सुद्धा आयकर विभागानं कारवाई सुरू केल्याची माहिती मिळते. नाशिक जिल्ह्यातील देवळामध्ये आयकर विभागानं छापे घातले. देवळा इथल्या विठेवाडी इथे वसंतदादा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर आयकर विभागानं छापा घातला. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी भाडे तत्वावर हा कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. पंढरपूर, धाराशिव, सोलापूर पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा अभिजित पाटील यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापे घातले आहेत. यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागानं आज सकाळी धाड टाकली. पहाटे 5 वाजल्यापासून कारखान्यात हे धाडसत्र सुरू आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचे मामा. पाटील यांच्या इतर कारखान्यावर सुद्धा आयकर विभागानं कारवाई सुरू केल्याची माहिती मिळते. धाराशिव साखर कारखान्यानं कोरोनाच्या काळात ऑक्सिजन प्रोजेक्ट उभा केला होता आणि हा देशातला पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रोजेक्ट होता. धाराशिव साखर कारखान्यात धाड टाकताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली. अधिकारी ज्या वाहनातून कारवाईसाठी आले त्या वाहनावर कृषी विभागाचे स्टिकर लावण्यात आले होते. त्यामुळे ही वाहनं कारखान्याच्या आवारात पोहोचून सुद्धा तिथले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्याचा अंदाजच आला नाही. दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून कारखान्यातल्या कागदपत्रांची सध्या बारकाईने तपासणी सुरू आहे. आता मोठी बातमी ठाण्याच्या उल्हासनगरमधून. उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा एका इमारतीचा स्लॅब कोसळला. एक मोठी दुर्घटना घडली. कॅम्प नंबर 2च्या गोल मैदान परिसरातल्या कोमल पार्क या इमारतीच्या 5व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेत एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आणि इतर जखमींना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीमध्ये एकूण 20 पेक्षा जास्त फ्लॅट आहेत. सगळ्या कुटुंबांना तातडीनं इथून बाहेर काढण्याचं काम पालिकेनं सुरू केलं आहे. गेल्या वर्षभरात उल्हासनगर शहरामध्ये 5 ते 6 अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्यात. यात 13 जणांचा बळी गेला. इथे देखील 6व्या मजल्याचा स्लॅब 5व्या मजल्यावर कोसळला. या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते. याच दुर्घटनेच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. उल्हासनगर शहरातील ज्या काही इमारत आहेत त्यामधील दुर्घटना थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या वर्षी ज्या दुर्घटना झाल्या होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि तशाच प्रकारची घटना उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील कोमर पार्क या अपार्टमेंटमध्ये झालेली आहे. आपण पाहू शकतो की 6व्या मजल्याचा जो फ्लॅट आहे तो 5व्या मजल्यावर येऊन कोसळलेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालेले आहे. महापालिकेला याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. सध्या मलबा हटवण्याचं काम अजून सुरू झालेलं नाही आहे कारण आत्ताच घटना घडलेली आहे. मात्र महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत. मात्र उल्हासनगर शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न हा तर सातत्याने समोर येत असताना पुन्हा एकदा उल्हासनगर शहरामध्ये एक दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये एक निष्पापाचा जीव गेलाय आणि एक जण जखमी झालाय. त्यामुळे राज्य सरकार आता उल्हासनगर शहरवासियांना या ज्या धोकादायक इमारती झाल्या आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्यासंदर्भात काही आदेश देणार आहेत का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर.